Good morning, students. Our today's lecture is on the Kelvin double bridge. In previous lecture, we have to see the some steps of derivation. That is, I2 is equal to small r upon p plus q plus small r into capital I. हे आपलं प्रिव्हियस लेक्चरचं डेरिव्हेशन इथपर्यंत कम्प्लीट झालेलं आहे. देन आफ्टर दॅट आता याच्या पुढची स्टेप्स काय करायची आहे. Substitute this value of I2 in equation number I1 into P. किंवा मग आपलं जे इक्वेशन आलेलं होतं I1 into P is equal to I into IR plus I2 into P. हे जे इक्वेशन होतं त्या इक्वेशन मध्ये आपल्याला I2 ची व्हॅल्यू ही पुट करायची. तर मी ते इक्वेशन आता परत एकदा लिहिते. I1 into P is equal to I into R. हे प्रिव्हियस तुमचं कुठेतरी डेरिव्हेशन मध्ये आलेलं इक्वेशन आहे. ते चेक करा किती नंबरला आहे. आपण त्याला काय नंबर दिलेला होता प्रिव्हियस लेक्चरला. I into R प्लस I2 into P. किती नंबरचं इक्वेशन आहे चेक करा बरं प्रिव्हियस. मला नोट करायला. थर्ड. व्हेरी गुड. थर्ड नंबरचे इक्वेशन आहे. त्यामध्ये आपल्याला हा जो I2 आलेला आहे हा इथे पुट करायचा आहे. मग हे इक्वेशन मी ॲज इट इज लिहिते परत. I1 into P is equal to I into R प्लस I2 ची व्हॅल्यू काय पुट करा ही इन ब्रॅकेट R अपॉन P प्लस Q प्लस R इंटू I इंटू हा रिमेनिंग वाला ब्रॅकेटच्या बाहेर P. मी पहिली ती स्टेप लिहून घेते. R अपॉन P प्लस Q प्लस R इंटू कॅपिटल I ब्रॅकेट कंप्लीट इंटू हा P. क्लिअर स्टुडंट्स अप टू दिस. याला नेक्स्ट इक्वेशन आपण इक्वेशन नंबर किती पर्यंत आलेले आहे त्याच्या पुढचं इक्वेशन नंबर सांगा मला. लास्ट स्टेपला इक्वेशन नंबर किती पर्यंत दिलेले आहेत. 5 म्हणजे हा 6 असेल. इक्वेशन नंबर 6 हे नोट करत चला सायमल्टेनियसली सर्वांनी. देन नेक्स्ट स्टेप also put the value of I2 in equation number I1 into Q is equal to I into S plus I2 into Q. याला किती नंबर दिलेला आहे आपण. I1 into Q कॅपिटल Q किती नंबरचं इक्वेशन आहे बघा. I1 into Q is equal to I into capital S plus I2 into small q. किती नंबरचं इक्वेशन आहे चेक करा आणि मला सांगा. मॅम 4. ओके इक्वेशन नंबर 4. मग पुट द व्हॅल्यू ऑफ I2 इन इक्वेशन नंबर 4. इथे पण I2 ची व्हॅल्यू आपल्याला ही पुट करायची. मग हे इक्वेशन मी ॲज इट इज लिहिते परत. I1 Q is equal to I into S as it is. I into S plus I2 ची व्हॅल्यू ही पुट करा. R upon P plus Q plus R bracket into capital I. Then bracket completed into capital small q into small q. ओके. इक्वेशन नंबर 7 हे तुम्ही नोट करून घ्या. इथपर्यंत झाले का नोट करून सर्वांचं इथपर्यंत. येस मॅम. ओके. देन नेक्स्ट डिवाइड इक्वेशन नंबर 6
बाय इक्वेशन नंबर 7 काय करायचं पुढच्या स्टेपला पुढच्या नेक्स्ट स्क्रीनवर घेतलं डिवाइड इक्वेशन नंबर 6 बाय इक्वेशन नंबर 7 मग आता न्यूमरेटरला काय इक्वेशन नंबर 6 मध्ये सांगा राइट हँड साइड I1 इंटू काय आहे बोला I1 इंटू P P डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 7 चं काय आहे I1 इंटू Q Q व्हेरी गुड इज इक्वल टू IR आता इकडची लेफ्ट साइड सांगा IR प्लस इन ब्रॅकेट R इंटू आता जो P ब्रॅकेटच्या बाहेर इथला हा ब्रॅकेटच्या बाहेरचा P आहे तो मध्ये मल्टिप्लाय करून घ्या मग R इंटू P होईल आणि त्याला मल्टिप्लाय परत हा I पण येईल बरोबर का बरं ठीक आहे सध्या पुरतं काय करूया हा P आहे ना तो मध्ये मल्टिप्लाय करून हे इक्वेशन ॲज इट इज लिहिणार IR इंटू P डिवायडेड बाय P प्लस Q प्लस R इंटू कॅपिटल I ॲज इट इज डिवायडेड बाय सेम इक्वेशन आपल्याला डिनॉमिनेटर साठी द्यायचंय मग काय येईल डिनॉमिनेटरला काय येईल हे IS प्लस R इंटू Q डिवायडेड बाय P प्लस Q प्लस R इंटू I म्हणजे काय होईल हा जो बाहेरचा Q आहे तो फक्त मध्ये इथे येणार आहे कळतंय का Yes, ma'am. I इंटू S प्लस R इंटू Q डिवायडेड बाय P प्लस Q प्लस R इंटू I ॲज इट इज ब्रॅकेट कम्प्लीट इथपर्यंत काही क्युरी कोणाला स्टुडंट इथपर्यंत क्लिअर आहे का Yes, ma'am. ओके आता दोन्ही याच्यामध्ये ऑब्झर्व करा या टोटल टर्म्स मधनं इथे आहे इथे पण आहे इथे आहे आणि इथे पण आहे म्हणजे तो आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेणार आणि I1 दोन्ही याला कॉमन आहे म्हणून I1 गेट कॅन्सल हिअर I1 गेट कॅन्सल मग काय राहील रिमेनिंग P अपॉन Q इज इक्वल टू I कॉमन काढला सपोज I जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय रिमेनिंग राहणार आहे R प्लस R अपॉन R इंटू P डिवायडेड बाय P प्लस Q प्लस R ब्रॅकेट कम्प्लीटेड ओके डिनॉमिनेटरला सेम काय येईल मग तुमच्या साईडने सांगा हे जसं इक्वेशन वरती न्यूमरेटरला घेतलं सेम तसं इक्वेशन इथे इम्प्लिमेंट करणार मग काय येईल ब्रॅकेटच्या बाहेर I जर घेतला तर इन ब्रॅकेट टर्म्स सांगा कुठल्या कुठल्या लिहायच्या आहे Ma'am, S plus RP upon P plus Q plus R. व्हेरी गुड S प्लस RQ डिवायडेड बाय P प्लस Q प्लस R ब्रॅकेट कम्प्लीटेड आणि दोन्ही याच्यात मध्ये I सेम आहे म्हणून हा I पण काय होईल कॅन्सल होणार क्लिअर अप टू दिस काही क्युरी इथपर्यंत Yes, ma'am. समजलंय सर्वांना नेक्स्ट स्टेप घेऊ मग आता क्लिअर आहे का स्टुडंट Yes, Yes, ma'am. ma'am.
ओके, आता पुढच्या स्टेपला काय करायचंय, हा पी अपॉन क्यू आहे त्याला हा डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचा. हा आय आय कॅन्सल झालाय, त्यामुळे हा जो डिनॉमिनेटरचा एवढा डिनॉमिनेटरचं इक्वेशन आहे हे या पी अपॉन क्यू ला मल्टिप्लाय करायचंय. मग नेक्स्ट याच्यावर पी अपॉन क्यू इंटू डिनॉमिनेटर कुठला इथे एस प्लस, सांगा काय येईल इक्वेशन, एस प्लस, टेल मी फ्रॉम युअर साइड, एस प्लस, RQ upon P plus Q plus R. व्हेरी गुड, आर क्यू अपॉन पी प्लस क्यू प्लस आर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू, इथे काय टर्म्स रिमेनिंग राहिली, मग आता हे जर इकडे मल्टिप्लाय झालं तर आर प्लस आर पी अपॉन पी प्लस क्यू प्लस आर हे रिमेनिंग राहते. मग सांगा काय राहील इथे रिमेनिंग ब्रॅकेट, सांगा इकडे आर प्लस, बोला, R plus RP upon P plus Q plus R. ओके, आर पी अपॉन पी प्लस क्यू प्लस आर. ओके, देन आता नेक्स्ट स्टेप, आपल्याला हा आर फाइंड आउट करायचा अननोन रेजिस्टर्स. तर ही जी प्लसची टर्म्स आहे ही या साईडला आणायची, तर ती तिकडे नेली तर तिचं साईन काय होईल, प्लसच राहील का मायनस होईल, Minus. मायनस होईल. मग ह्या इक्वेशन मधनं ही टर्म्स आहे ही आपण इकडे घेणार आणि ती मायनस ठेवणार. म्हणजे मी आर इज इक्वल टू असली ते, आता आर इज इक्वल टू ही टोटल टर्म मायनस ही टर्म पी प्लस क्यू in bracket S plus QR divided by P plus Q plus R bracket complete minus ही टर्म्स आता मायनस आर पी अपॉन पी प्लस क्यू प्लस आर. क्लिअर अप टू दिस, काय डाऊट इथपर्यंत इक्वेशन मध्ये कोणाला? No, ma'am. ओके, देन आता काय करायचंय, हा पी अपॉन क्यू आहे हा प्रत्येक टर्म्सला मल्टिप्लाय करून घ्यायचा. मग एस ला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल इथे पी इंटू एस अपॉन क्यू, पी इंटू एस अपॉन क्यू, पी या मधल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतोय प्लस हे प्लसचं साईन क्यू इंटू आर ॲज इट इज, नंतर ही डिव्हायडेशनची टर्म पण ॲज इट इज, फक्त पी प्लस क्यू त्याला मल्टिप्लाय, पी अपॉन क्यू घेतला मध्ये आणि ही त्याची टर्म क्यू आर, दोन मल्टिप्लिकेशनचं साईन ठेवते क्यू आर डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर. क्लिअर स्टुडंट्स, काय केलं इथे फक्त हा पी अपॉन क्यू मध्ये मल्टिप्लाय केला. ओके, क्लिअर आहे का स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके, देन आता नेक्स्ट स्टेप, ही मायनसची टर्म ॲज इट इज मायनस आर पी अपॉन पी प्लस क्यू प्लस आर. ओके,
देन आता दोन्ही टर्म्स मध्ये आपल्याला कॉमन काय ते बघायचं ह्या दोन टर्म क्यू अपॉन सॉरी पी अपॉन पी प्लस क्यू प्लस आर आणि इकडे पण पी अपॉन पी प्लस क्यू प्लस आर ही टर्म कॉमन आहे बघा. मी रेड कलरने त्याला मार्क करते. एवढं जे इक्वेशन आहे आणि हे मल्टिप्लाइड आहे हा पार्ट आणि इथे हा पार्ट हा कॉमन आहे बरोबर का. मग तो ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचा. पुढची टर्म्स घेते मी आता. r इज इक्वल टू p s डिवायडेड बाय q प्लस आता काय टर्म्स आपल्याला बाहेर घ्यायची ब्रॅकेटच्या बाहेर सांगा कुठली टर्म्स घ्यायची आहे तुमच्या साईडने सांगा आन्सर बोला. कुठली टर्म मैम घ्यायची क्यू बाहेर. प्लस पी क्यू अपॉन पी प्लस क्यू प्लस आर. डिनॉमिनेटरला काय p अपॉन p प्लस क्यू प्लस आर ही टर्म्स आपल्याला बाहेर घ्यायची. मग मी तिथे लिहिते p अपॉन p प्लस क्यू प्लस आर ही ब्रॅकेटच्या बाहेर घेतली. देन आता ब्रॅकेट मध्ये काय टर्म्स रिमेनिंग राहणार आहे टेल मी फ्रॉम युअर साइड. ब्रॅकेटच्या इनसाइड कुठली टर्म्स आहे बोला. इथून बघून सांगा आता. ब्रॅकेट मध्ये काय रिमेनिंग राहील क्यू आर अपॉन क्यू आणि इथे फक्त आर बरोबर का. यस मैम. ओके. ओके इथं आर पण कॉमन आहे मग हा आपण आर पण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकतो बघा. दिसतंय का पी आणि आर हे दोन्ही न्यूमरेटरला कॉमन आहे. इकडे पी आणि आर न्यूमरेटरला कॉमन आहे. मग ते टोटल टर्म्स आपण काय करू ब्रॅकेटच्या बाहेर घेऊन टाकूया. मग नेक्स्ट इक्वेशन काय येणार आहे तुमचं इथे ब्रॅकेट मध्ये रिमेनिंग. समजा आपण इथे पी च्या ऐवजी आपण इथे समजा क्यू जर कॉमन घेतला तर आपण डिनॉमिनेटर मध्ये तो ऍडजस्ट करू शकतो. समजा इथे क्यू आर ही टर्म्स आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतली तर पी अपॉन क्यू मायनस स्मॉल पी अपॉन क्यू ही टर्म्स रिमेनिंग राहते. चेक करा एकदा. मी काय केलं ब्रॅकेटच्या बाहेर स्मॉल क्यू आर ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं. स्मॉल क्यू आर आणि पी प्लस क्यू आर ही टर्म्स मी ब्रॅकेटच्या बाहेर घेतली. ही एवढी टर्म्स ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेली. मग पी प्लस क्यू हा पहिले राहिला रिमेनिंग तो इथे मी लिहिला पी अपॉन क्यू इथे लिहिला. त्यानंतर आता इथे डिनॉमिनेटरला आपल्याला काय इथे पी तर आहे पण क्यू आहे का आपल्याकडे ब्रॅकेटच्या बाहेर. मग आपण इथे काय केलं मल्टिप्लाय बाय क्यू आणि डिवायडेड बाय क्यू म्हणजे काय सेमच होते कॅन्सल. मग आपण आर आणि क्यू हा ब्रॅकेटच्या बाहेर घेतला आणि रिमेनिंग काय राहते स्मॉल पी अपॉन स्मॉल क्यू. तो मी स्मॉल पी अपॉन स्मॉल क्यू इथे लिहिला. समजलं का सगळ्यांना इथं काय स्टेप मी रिअरेंज केली आहे. यस मैम. मॅडम रिपीट करा ना. बर ठीक आहे चालेल एकदा परत रिपीट करते आता. इथं त्या स्क्रीनवर करून दाखवते म्हणजे ते जास्त क्लिअर होईल तुम्हाला. बघा इकडे एकदा लक्ष द्या. ह्या टर्म्स मध्ये आपल्याला काय करायचंय क्यू आर अपॉन पी प्लस क्यू ही जी मी ब्ल्यू कलरने सर्कल केलेली टर्म आहे तिला ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं. मग ह्यामधून ही टर्म जर बाहेर घेतली तर पी अपॉन क्यू हा रिमेनिंग राहतो इथे. तो मी सपोज पी अपॉन क्यू इथे लिहिला. कॅपिटल पी
अपॉन कॅपिटल क्यू. इथपर्यंत क्लिअर आहे का? हा ब्रॅकेटच्या बाहेर घेतलाय, Yes, इकडे ब्रॅकेटच्या बाहेर घेतलाय आपण क्यू आर डिवायडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर. ओके. आता ह्या टर्मचं आपल्याला रिअरेंज करायचंय. आता सपोज थोडा वेळ असं कन्सिडर करा का इथे हा क्यू अपॉन क्यू हे काही घेतलेलंच नव्हतं आधी. आता बघा एकदा चेक करा तुमच्या इक्वेशन मध्ये या टर्म्स मधून क्यू आर ही टर्म आपल्याला बाहेर घ्यायची, पण इथे कुठे क्यू दिसतोय का ह्या सेकंड टर्म्स मध्ये? आहे का? आहे का क्यू? येस नो एकच म्हणा. आहे. काय एक पण मग तो डिनॉमिनेटरची पूर्ण टर्म आहे ना ती पी प्लस क्यू प्लस आर. असं सिंगल क्यू आहे का कुठे? नाही. नाही. मग तो क्यू जर आपल्याला ह्या टर्म्स मधून बाहेर घ्यायचा असेल तर इथे काय करावं लागतं? मल्टिप्लाय बाय क्यू आणि डिवायडेड बाय क्यू. म्हणजे सेम क्वांटिटीने जर डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं ती काय होईल? दोन्ही कॅन्सल होतील, इथं वनच कन्सिडर होतो. मग आपण क्यू अपॉन क्यू काय केला? मल्टिप्लाय केला आणि डिवाइड केला. मग आता आपल्याकडे न्यूमरेटर मध्ये हा आर आणि हा क्यू हा आहे. मग ते आपण इकडे क्यू आणि आर ब्रॅकेटच्या बाहेर घेतले. ह्या टर्म मधून हा आर म्हणजे इथे आला आणि हा क्यू म्हणजे इथे आला. म्हणजे दोन्ही टर्म मध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर क्यू आर हा न्यूमरेटरला भेटलाय आणि डिनॉमिनेटरला पी प्लस क्यू प्लस आर. पी प्लस क्यू प्लस आर हे तर ऑलरेडी आहे, ते बाहेर घेतले. मग इथे रिमेनिंग ही टर्म्स आहे पहिल्या याच्यामध्ये पी अपॉन क्यू, ती आपण इथे घेतली. आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय रिमेनिंग राहिला? हा पी आणि हा डिनॉमिनेटरचा क्यू. हे दोन्ही रिमेनिंग राहिले. मग मायनसचं साइन मी इथे घेतलं. मायनस हा आपला स्मॉल पी आणि त्याला डिवायडेड बाय स्मॉल क्यू. आणि तेच इक्वेशन मी इथे लिहिलंय. कॅपिटल पी अपॉन कॅपिटल क्यू, स्मॉल पी अपॉन स्मॉल क्यू. कळालं का आता काय केलंय? Yes. ओके. देन आता युजली जो ब्रिज बॅलन्सिंग कंडिशनला असेल, whenever while the bridge is at balancing condition, then the ratio of capital P upon capital Q is adjusted equal to small p upon small q. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपली ही जी सर्किट डायग्राम होती, आता ती सर्किट डायग्राम मी परत एकदा रिड्रॉ करते तर जेणेकरून तुम्हाला कळेल का ती बॅलन्सिंगची कंडिशन आपण कधी घेतो. तुमच्या नोटबुक मध्ये प्रिव्हियसली मी ड्रॉ करून घ्यायला लावली होती. सगळ्यांकडे आहे का ती डायग्राम? आहे का सर्वांकडे? Yes, ma'am. तर मी परत एकदा थोडीशी फास्ट मध्ये ती डायग्राम ड्रॉ करून घेते आणि तिथे आपल्याला बॅलन्स कंडिशन कधी घ्यायची ते मी तुम्हाला त्या डायग्राम वरून सांगते.
ही आपली केल्विन डबल ब्रिजची डायग्राम होती. इथनं फ्लो होणारा करंट आपण I1 दाखवला होता आणि तो सेम I1 इकडनं परत रिटर्नचा पाथ घेतो. इथे I1 चे. त्यानंतर इथनं जो फ्लो होणारा करंट आहे तो I2 घेतला होता आणि तो सेम परत इथे रिटर्नचा पाथ I2 कन्सिडर होतो. त्यानंतर हा जो ब्रांच आहे इथून तुमचा करंट पास होतो आणि इथे येणारा हा कॅपिटल आय आपला हा टोटलचा करंट. कॅपिटल आय मायनस I1 हा करंट सॉरी I2 मायनस I2 म्हणजे इनकमिंगचा I1 मायनस I2 हा करंट इथून फ्लो होतो. नंतर इकडे पण तुमचा कॅपिटल आय असा करंट फ्लो होतोय आणि जे आपले हा होता तुमचा कॅपिटल पी रेजिस्टन्स, कॅपिटल क्यू रेजिस्टन्स. इथे स्मॉल पी स्मॉल क्यू हा इंटरनल तुमचा होता स्मॉल आर आणि हे तुमचे होते इथे कॅपिटल आर आणि हा इथे कॅपिटल एस. हे असे आपले टोटल सर्किट मध्ये रेजिस्टन्सेस आहे. मग बॅलन्स कंडिशन ही गॅल्व्हनोमीटर आपल्याला झिरो रिडिंग केव्हा शो करेल? बॅलन्स कंडिशन म्हणजे काय? का तुमचा जो गॅल्व्हनोमीटर आहे त्याने झिरो रिडिंग शो केली पाहिजे. मग जो रेशो आहे कॅपिटल पी, ठीक आहे, मी रेड मध्ये घेते, कॅपिटल पी अपॉन कॅपिटल क्यू इज इक्वल टू स्मॉल क्यू स्मॉल पी अपॉन स्मॉल क्यू. हे दोघांचा रेशो जेव्हा ह्या दोघांची इक्वल असेल म्हणजे हे दोन्ही वरच्या रेजिस्टन्सचा रेशो आणि ह्या दोन रेजिस्टन्सचा रेशो, हे दोन रेजिस्टन्स आहे त्यांचा रेशो आणि हे दोन छोटे रेजिस्टन्स आहे त्याचा रेशो, हे जेव्हा इक्वल येतील त्यावेळेस आपल्याला गॅल्व्हनोमीटर झिरो रिडिंग शो करेल. त्या केसवर आपल्या इक्वेशन मध्ये जर हे दोन्ही व्हॅल्यू सेम पुट केल्या, याची पण व्हॅल्यू 5 असेल समजा रेशो आला, याची पण रेशोची व्हॅल्यू 5 आली तर 5 मायनस 5 इथे काय होणार आहे क्वांटिटी बोला? 0. 0. मग समजा इथे 0 आला तर ह्या टर्मला 0 ने मल्टिप्लाय केलं तर हे पण इक्वेशन काय होणार आहे? ऑब्विसली 0 मल्टिप्लाय बाय एनी क्वांटिटी काय मिनिंग असतो त्याचा? 0. 0. मग ज्यावेळेस बॅलन्स कंडिशन येते त्यावेळेस आपल्याला रेजिस्टन्सचं इक्वेशन काय भेटेल? मग हे सगळं 0 जर झालं तर इक्वेशन मध्ये काय रिमेनिंग असणार आहे? मग कॅपिटल आर इज इक्वल टू, ही टर्म 0 झाली तर काय उरतंय सर्किट मध्ये? काहीच नाही मॅम. ही प्लसच्या इकडे PS अपॉन Q. मग आपली एवढी टर्म 0 होणार आहे तर ही टर्म ब्रॅकेट इक्वेशन मध्ये उरलेली ना, कॅपिटल पी इंटू कॅपिटल एस डिवायडेड बाय कॅपिटल क्यू आणि हे आपलं फायनल इक्वेशन आहे. दिस इज द फायनल इक्वेशन फॉर मेजरमेंट ऑफ अननोन रेजिस्टन्स. हा आर काय आहे? मेजरमेंट ऑफ अननोन रेजिस्टन्स बाय युजिंग केल्विन डबल ब्रिज. पी काय आहे? हा रेजिस्टन्स आहे. एस काय आहे? तर तुमचा इथला रेजिस्टन्स आहे आणि क्यू काय आहे? हा रेजिस्टन्स आहे. पी क्यू आणि एस ची व्हॅल्यू जर आपल्याला माहित असेल तर आपण हा अननोन रेजिस्टन्स आर फाइंड आउट करू शकतो. समजलं डेरिवेशन सगळ्यांना? येस मॅम. काही डाऊट्स कोणाला याच्यामध्ये? स्टुडंट्स काही डाऊट आहे का याच्यामध्ये? नो मॅम. ओके.
एक न्यूमरिकल घ्या आता. केल्विन डबल ब्रिज वरती. आवाज येतोय का माझा? Yes, Yes, ma'am. ma'am. स्टुडंट, नोट डाउन स्टेटमेंट, न्यूमरिकल स्टेटमेंट लिहा. A Kelvin double bridge is balanced with a Kelvin double bridge is balanced with following constants. Following constant. The outer ratio arms 100 upon 1000. 100 upon 1000 ohms, comma, inner ratio arms 99.92 and 1000.6 ohms. The link resistance 0.1 ohm. Link resistance 0.1 ohm. The standard resistance 3.77. The standard resistance 3.77 milliohms. Find the unknown resistance. नोट केलंय स्टेटमेंट? Yes, ma'am. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, त्यांनी ज्या व्हॅल्यू दिलाय त्याच्यामध्ये आपल्याला पी, क्यू, आर आणि एस हे कोणते पॅरामीटर दिले हे आपल्याला फाइंड आउट करायचे. स्टेटमेंट मध्ये काय सांगितलंय, आउटर आर्म, ठीक आहे, याच्यावरच आपल्याला फाइंड आउट होऊन जाईल. आउटर आर्म काय स्टेटमेंट येते एकदा वाचा बरं. आउटर रेशो आर्म्स 100 and 1000. 100 and 1000 म्हणजे आउटर म्हणजे काय, ते इकडचे झाले. मग रेशो दिलाय म्हणजे पी अपॉन क्यू. मग पी ची व्हॅल्यू किती झाली त्या केस मध्ये? मग बोला. पी इज इक्वल टू काय? 100. 100. कॅपिटल पी इज इक्वल टू 100. कॅपिटल क्यू इज इक्वल टू 1000. 1000. व्हेरी गुड. देन पुढे स्टेटमेंट काय घेतलंय, इनर रेशो आर्म 99.92 and 1000.6. इनर रेशो आर्म म्हणजे काय येईल मग, हे आतल्या साईडचे इथले इनर रेशो 99.2 आणि 1000.6 म्हणजे स्मॉल सी इज इक्वल टू काय मग व्हॅल्यू किती आहे? 99.2. 99.2. 99.2 काहीतरी आहे ना पुढे, 92 आणि स्मॉल क्यू ची व्हॅल्यू किती मग? 1000.6. 1000.6. ओके. देन स्टँडर्ड रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली. स्टँडर्ड रेजिस्टन्स इज इक्वल टू किती आहे? 3.70. 3.77. हा, म्हणजे स्टँडर्ड म्हणजे तुमचा कोणता आहे, मिली वगैरे का त्याला काही? मिली ओम्स दिले बघा. Yes. यस दिलेलं आहे. व्हेरी गुड. यस इज इक्वल टू, आता मी पुढे लिहिते आता हे सगळं.
एस इज इक्वल टू किती दिली व्हॅल्यू? 3.77 मिली ओम. 3.77 मिली ओम म्हणजे 10 रेज टू मायनस 3 ओहम. ओके. लिंक रेजिस्टन्स मध्ये काय दिलेलं असेल बरे? लिंक रेजिस्टन्स इज इक्वल टू 0.1. Small. हा जो स्मॉल आर दिलेला आहे याला आपण लिंक रेजिस्टन्स म्हणतो. हा जो स्मॉल आर आहे ना इथे तो लिंक रेजिस्टन्स असतो. हा अननोन रेजिस्टन्स आहे का जो आपल्याला फाइंड आउट करायचा असतो आर. एस हा दिलेला हा स्टँडर्ड रेजिस्टन्स असतो. हा स्मॉल आर म्हणजे तुमचा लिंक रेजिस्टन्स आहे. पी अपॉन क्यू म्हणजे इनर रेशो आर्म्स आणि पी अपॉन क्यू कॅपिटल पी अपॉन क्यू हे आउटर रेजिस्टन्स आर. आपल्याला हे चारही दिलेले पी क्यू आर आणि एस दिलेला आहे. सॉरी आर काढायचा आहे आणि स्मॉल आर दिलेला आहे. आता स्मॉल आर ची व्हॅल्यू किती घ्याल मग? स्मॉल आर इज इक्वल टू बोला स्मॉल आर इज इक्वल टू 0.1 ओहम. 0.1 ओहम. फाइंड आउट करायला लावलाय अननोन रेजिस्टन्स कॅपिटल आर. ओके. गिवन कसं घ्यायचं हे समजलं का सर्वांना? येस मॅम. देन आता आपलं जे इक्वेशन आहे आता इथे एक्झॅक्टली बॅलन्स कंडिशन नाहीये की आपण 100/1000 मायनस 100/1000 हे जर इक्वेशन असतं तर आपल्याला ती क्वांटिटी 0 भेटली असती आणि आपल्याकडे फक्त रिमेनिंग टर्म्स राहिली असती आर इज इक्वल टू पी अपॉन क्यू इंटू एस. पण इक्वेशन मध्ये किंवा गिवन मध्ये देताना ह्या ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत कॅपिटल पी आणि कॅपिटल स्मॉल क्यू ची तर त्या काही सेम दिलेल्या नाही. त्यामुळे आपल्याला हे जे इक्वेशन आहे ते पूर्ण घ्यावं लागणार आहे. मग आपला कॅपिटल आर इज इक्वल टू सांगा इक्वेशन काय आहे? हे पूर्ण इक्वेशन पी एस अपॉन क्यू पी एस अपॉन क्यू प्लस काय इक्वेशन बोला? क्यू आर डिवाइडेड बाय पी प्लस क्यू प्लस आर. स्मॉल divided by P plus Q plus R in bracket capital P upon Q minus small q small p. Okay, numerator में p है. स्मॉल p अपॉन स्मॉल q. याच्यामध्ये आपल्याला सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. p ची व्हॅल्यू सांगा किती आहे? कॅपिटल p ची 100. व्हॅल्यू बोला 100. यस किती दिला आहे? बोला 3.77 into 10 raised to minus 3. 3.77 into 10 raised to minus 3. कॅपिटल क्यू किती दिला आहे? 1000. 1000 प्लस स्मॉल क्यू किती आहे? 1000.6. 1000.6 डिवायडेड बाय इंटू आर पण सांगा. स्मॉल आर किती दिला आहे? 0.1. 0.1. तुम्ही तर पुट केला 0.1 डिवायडेड बाय स्मॉल पी ची व्हॅल्यू किती आहे? 100. 100 प्लस स्मॉल क्यू किती आहे? 1000. 1000 आणि स्मॉल आर परत किती आहे? 0.1. 0.1. व्हेरी गुड. इन ब्रॅकेट Small p 99.92 madam. स्मॉल काय? P स्मॉल पी 99.92. हा बरोबर. स्मॉल पी 99.92 आहे. म्हणजे इथं काय येईल तुमचा 99.92 ही व्हॅल्यू तुमची चेंज होईल. हा
स्मॉल पी क्यू आर आहे आणि हा कॅपिटल पी आहे आणि हा कॅपिटल पी आहे. इथं स्मॉल पी ची व्हॅल्यू 99.92 पुट करायची. 99.92 इन ब्रॅकेट. कॅपिटल पी किती आहे आता? 100. 100. कॅपिटल क्यू 1000. 1000. परत आता इथं वरती स्मॉल पी ची व्हॅल्यू पुट करा. किती स्मॉल पी? 99.92. ठीक आहे, तर मी स्पेस नाहीये तर मी इकडे वरती लिहिते. काय आहे स्मॉल पी? 99. 99.92. ओके, 99.92 डिवायडेड बाय स्मॉल क्यू किती आहे? 1000.6. 1000.6. आता तुम्ही काय करायचं, 1 बाय 1 ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. पहिले एवढं कॅल्क्युलेशन करा. 1000/100 मायनस 99.92 डिवाइड बाय 1000.6 हा ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह करा. नंतर ही टर्म सॉल्व्ह करा आणि मग त्यामध्ये हे सगळं ऍड करा. कॅल्क्युलेशन करायचं आणि मला कॅपिटल आर ची व्हॅल्यू सगळ्यांनी सांगायची. एक 5 मिनिटं तुमच्यासाठी वेळ घ्या. ही व्हॅल्यू मी पुट करून दिलाय. तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करायचे. कॅल्क्युलेशन करताना ब्रॅकेट टाकून कॅल्क्युलेशन करा आणि मला कॅपिटल आर ची व्हॅल्यू सांगा सगळं. ज्याचा आन्सर झालं त्यांनी माईक अनम्यूट करायचं आणि मला आन्सर सांगायचं. सुरू करा. तुमचा आन्सर आहे नियर अबाउट 0.38 एवढे येईल. 377. 0 पॉईंट आलं का? Yes. काय आला आन्सर? थांबा एकदा मी 0.377. एक मिनिट थांबा. 377. झिरो पॉईंट किती? 377. 377 का? हो. ओके, व्हेरी गुड. या 77 ला आपण 8 मध्ये पण कन्वर्ट करू शकतो. दिस इज युअर फायनल आन्सर. क्लिअर आहे सगळ्यांना? Yes, क्लिअर ma'am. का? ओके.